नमस्कार. मोदकांच्या ऑर्डर चालू असल्यामुळे सध्या अजिबात जेवणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण करू काय, पोटाला भूक ही लागतेच. मग काय केलं, माझ्याकडे मस्त मिक्सर आहे, त्याच्यामध्ये क्रशर आहे. त्या क्रशरमध्ये मी कांदा, आलं, लसूण एकत्रच बारीक क्रश करून घेतलं आणि ह्या आपल्या मातीच्या कढईमध्ये घालून घेतलं. वरनं तेल घातलं आणि परतवून घेतले. मला गावठी टोमॅटो चांगले मिळाले होते, तेही बारीक बारीक चिरून घेतले आणि तेही या कांद्यासोबत परतायला ठेवलं. आता बघा, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो एकत्र छानपैकी परतवत बारीक गॅसवर राहील तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करता येईल. तर आता मी काय बनवते हे तुम्हाला लवकरच उलगडेल, पण तत्पूर्वी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कसा वाटतं तुम्हाला माझे जे मी रेसिपीज दाखवत असते ते मोदकांचे तुम्ही रेसिपीज एन्जॉय करताय की नाही तेही कळवा. आता इथे बघा, मी डाळीचं पीठ घेतलं आहे 3 ते 4 चमचे. त्यामध्ये धणे पावडर, हळद, तिखट, थोडं हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि अगदी बारीक चिरलेले 1 ते 2 मिरच्या असं सर्व एकत्र करून घेतलं आणि त्यामध्ये पाणी घालून घट्ट असा गोळा करून घेतला. त्याचे मग मी तेल घालून असं पुन्हा व्यवस्थित असं एक गोळे छोटे छोटे, म्हणजे एक साधारण काय म्हणायचं, लिंबा एवढे नाही म्हणता येणार, त्याच्यापेक्षा खूप छोटे अशा म्हणजे गोळे करून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे. हे पहा, मी दाखवते, अगदी छोटे छोटे, कारण ते फुलतात. तर इथे कांदा आणि टोमॅटोही मऊ झाला आहे. याच्यात मी पुन्हा तिखट, हळद, धणे पावडर, हिंग, गरम मसाला हे सर्व घालून परतवून घेतलं. मस्त मिक्स झाल्यानंतर गरम गरम पाणी याच्यामध्ये घालायचं, म्हणजे आपण जे काही परतवलं आहे त्याची तरी खूप सुंदर सुटते. ही पहा. आता हे सर्व आपण जितकं पाणी लागेल ती कन्सिस्टन्सी आपण व्यवस्थित बघून घ्यायची. भातावर खायचं आहे की पोळी किंवा भाकरीबरोबर, त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं. भरपूर कोथिंबीर घालायची आणि उकळल्यानंतर जे आपण गोळे करून ठेवले ते सोडायचे. हे पहा, आता हे गोळे आहेत ना, हे पहिले खाली जाऊन बसतील आणि जसं ते शिजतील तसे ते बरोबर रश्यावर वरती येणार. तर ह्याला म्हणतात डुबुक वडे, डुबुक वड्यांची आमटी. तर कशी वाटली आमटी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भरपूर कोथिंबीर घालून घ्या आणि भातासोबत गरम गरम खायला घ्या डुबुक वड्यांची आमटी. तर चला मग भेटूया पुन्हा उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. बाय बाय, टाटा, धन्यवाद.